हात पुढे कर. तुझ्यासाठी. हे मी नाही घालत असं. मी सांगितलं तरी नाही. अहो आई काय म्हणतील. अगं आई समोर घालायला सांगतच नाहीये तुला मी. माहिती काय, उद्या आपण आपल्या एका नवीन फार्म हाऊसची जागा बघायला जातोय आपण दोघंच. हे उद्या रात्रीसाठी आहे. पण आता आलीयस तर 4-6 दिवस इथेच राहायचं. हा नाही नको मावशी, उगीच तुम्हाला इकडे. ते काही नाही, इथेच थांब. मी जेवणाचं बघते. मधुरा प्लीज. फायनल. ओके फाईन. पण माझी एक अट. काय? तू मला तुझ्या ताईच्या सगळ्या सिक्रेट सांगायच्या तरच मी इथे राहीन. त्यात काय एवढं मोठं. ओके. काय केलं आज दिवसभरात? आज काय नाही. सकाळी 11 वाजता आईचा फोन आला. आम्ही काय एक 11:30 मिनिटं वगैरे बोललो असू. त्यानंतर मग मी प्रियाला सोडायला गेले. काय आहे सगळं? मी तुझ्याकडे कुठला हिशोब, कुठला पुरावा मागितलाय का? मी दिवसभर काय काय केलं हे सांगत होते फक्त, बाकी काय नाही. कारण काय आहे ना, जिथे विश्वास नसतो तिथेच पुराव्यांची गरज भासते. हाच मोठा पुरावा आहे आपल्या नात्यात. नवरा बायकोचं नातं विश्वासावर उभं असायला हवं की या पुराव्यांवर? आजच्या नंतर हा फोन तुझ्या आणि माझ्यामध्ये पुन्हा कधीही येणार नाही. प्रॉमिस. कॉलेजचा ग्रुप होता तिचा, खूप मोठा ग्रुप होता अगं. खूप सारे फ्रेंड्स होते ताईचे. ती तर जान होती अगं कॉलेजची. मला कधीच नाही घ्यायची ती तिच्या ग्रुपमध्ये. आणि आशिषचं काय? एवढं दचकायला काय झालं? ताईने सगळं सांगितलंय मला. ताईने सांगितलं? हो. आता तुझी ताई सगळ्या सिक्रेट्स माझ्या बरोबर शेअर करते. तो आशिष आहे ना, तो ताईचा मित्र होता ग फक्त. पण आम्हाला उगाच असं वाटायचं की ताईचं आणि त्या आशिषचं अफेअर आहे म्हणून. म्हणजे तसं काही कारण नव्हतं, पण उगाच असं वाटायचं. मग काय झालं? मग काय राडा झाला माहितीये? अगं ताईचं लग्न ठरलंय म्हटल्यावर त्याने ना लगेच ताईला येऊन प्रपोजच केलं ग. हो. मग ताईने नकार दिल्यावर तो सरळ बाबांकडेच गेला आणि त्याने बाबांना काही उलट सुलट सांगितलं. एवढंच नाही, त्याने सरळ बाबांकडे ताईचा हातच मागितला. मग बाबांनी काय केलं? असले भडकले बाबा, ऑलमोस्ट भूकंप. पण बाबांना अजूनही असं वाटतं की ताईचं आणि आशिषचं अफेअर आहे म्हणून. म्हणून सत्यजित आणि मंजिरीचं लग्न असं घाईघाईत उरकलं. साधा फोन नाही लागला म्हणून जर एवढं मोठं वादळ येऊ शकतं, तर मंजिरीचं लग्न आधीच अफेअर समजल्यावर काय होईल? मज्जा येईल, मज्जा. सत्यजित मंजिरीला धक्के मारत घरातून बाहेर काढणार आहे. आणि मग मी त्या घरात राज्य करणार. हा अल्बम कोणाचा आहे? अल्बम नाही बघायचा. नाही आता तर तो मला बघायचाच आहे. नाही मला बघू दे. मंजिरी मुदोळकर पाळण्यात. नाही आता मी हा पूर्ण अल्बम बघणार आहे. मंजिरी हे चीटिंग. हे काय? चल आवरलं ना? हो. नाश्ता तयार आहे. नाही नको, मी निघते. अगं आत्ता लगेच? हो मावशी, आधीच खूप उशीर झालाय. आता घाई करायला हवी.